जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वधाच्या गोरस भंडारला कुणाची नजर लागली? साता समुद्रापार प्रसिद्ध असलेला गोरस पाक अचानक कडू कसा झाला? यामागे षडयंत्र असल्याची शहरात चर्चा। वर्धा तहसील गो उत्पादक सहकारी संघ वर्धा गो संवर्धन गोरस भंडार वर्धा या संस्थेतर्फे वर्ध्यात दुग्धजन्य पदार्थापासून तूप, लोणी, पनीर, खवा, दूध, दही, ताक, गोरस पाक, बासुंदी, पेढा व गव्हाच्या पिठापासून तयार होणारी ब्रेड देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, IAS, IPS अधिकारी, VIP पासून तर लहान बाळांपर्यंत प्रसिद्ध होती व या उत्पादनाची चव चाखलेली आहे। देशातून परदेशात आलेला व्यक्ती वर्ध्याची गोरस भंडारमध्ये तयार झालेली प्रत्येक उत्पादने मोठ्या आवडीने खात व गांधी जिल्ह्याची ओळख म्हणून आपल्या सोबत घेऊनही जात असत। तारीख 31चा रविवार काळा दिवस उजळला आणि वर्ध्याच्या मगनवाडी स्थित असलेल्या गोरस भंडारला कुणाची तरी नजर लागली आणि या संस्थेवर अन्न व प्रशासनाच्या विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत वर्ध्याचा 1947 सालापासून प्रसिद्ध असलेली गोरस भंडारची सर्वच उत्पादने एकाएकी कडू झाली। या संस्थेचे सर्व उत्पादनेचे नमुने सील करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत दूध संकलन व सर्व उत्पादने बंद करण्यात आली असून वर्धेचा गोरस भंडार बंद करण्यात आला। विठ्ठलराव कारामोरे हे शेतकरी नागापूर येथील शेतकरी आहे। ते शेतकरी तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या दुधाबद्दल समस्या घेऊन आले आहे। त्या समस्येचं निवारण आपण कसं करणार आहे? सध्याच्या सगळ्यात पहिले संस्थेची प्रायोरिटी आहे की शासनात शेतकऱ्यांच्या दुधाची विल्हेवाट म्हणजे शेतकऱ्याचे जे काही दूध येणार आहे ते दुधाचं कलेक्शन आणि विल्हेवाट कशी लावते सगळ्यात पहिले त्याच्यावर भर दिलेला नाही। त्याच्यानंतर प्रोसेसिंग युनिट कसं होईल ते पाहण्यात। अन्न व नागरी प्रशासनाने जरी कारवाई केली असली तरी या कारवाई मागे कुणाचे तरी षडयंत्र असावे अशी वर्धा शहरमध्ये चौकात उलट-सुलट चर्चा। या दूध उत्पादक शेतकरी शहरात असलेल्या या संस्थेच्या 11 शाखा, 149 स्थायी अस्थायी कामगार, 800 दूध उत्पादक शेतकरी, 20,000 दूध ग्राहक, आज घडीला पोरके होऊन कामगार यावर उपजीविका असलेल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज वर्धा।